महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती आज जनआक्रोश मोर्चा काढणार आहे। या मोर्चासोबतच मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय। वरळी डोम इथं हा मेळावा होणार आहे। मुंबईमधील जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चामध्ये जवळपास 10 ते 15,000 महिला कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्याचं महायुतीचं नियोजन आहे। तर संध्याकाळी 5च्या सुमारास मोर्चा जांभोरी मैदानामधून वरळी डोमकडे जाईल। संध्याकाळी 7च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांना मेळाव्यामध्ये संबोधित करणार आहेत। तर या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते देखील उपस्थित असतील। महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। भाजपच्या महिला नेत्या आज राज्यभरामध्ये ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज सकाळी 11 वाजता ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांची सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद आहे। तर नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची देखील संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होईल। तर कोणकोणत्या महिला नेत्या पत्रकार परिषद घेणार आहेत ते आपण आता जाणून घेऊयात। तर पंकजा मुंडे ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। तर नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर नागपूरमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे संध्याकाळच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत। साताऱ्यातील भाजपचे आमदार महेश शिंदे यांना मोठा झटका बसलाय। महेश शिंदेंचे निकटवर्तीय कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी भाजपची साथ सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजाभाऊ बर्गेंनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। जिल्हा परिषदेच्या राड्यानंतर लगेचच हा प्रवेश झाल्यामुळे साताऱ्याच्या राजकीय वातावरणात नवा ट्विस्ट आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पक्षामध्ये तीव्र मतभेद झाल्याचं चित्र आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या विनोद बनकर यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधामध्ये जोडेमारो आंदोलन छेडलंय। तर या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सर्व आरोप हे फेटाळून लावलेले आहेत। स्वीकृत नगरसेवकाचं नाव हे पक्षश्रेष्ठींकडूनच निश्चित झालं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्याबरोबरच माझ्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्यांविरोधामध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। पक्षशिस्त भंग करण्याचं काम आंदोलकांकडून झालं, त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी देखील राजेंद्र जंजाळांनी केली आहे। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी पार पडली आहे। कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला असून निदा खान 25 मार्च पासून फरार आहे। दरम्यान निदा खान फरार असल्याचं म्हणणं हे योग्य राहणार नाही असा युक्तिवाद निदा खानच्या वकिलांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही 27 एप्रिलला होणार आहे। नागपूरमधून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। नागपुरात एका गतिमंद तरुणीवरती वडिलांसह त्याच्या मित्रांनाच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपी कमलेशची पत्नी तिच्या गतिमंद मुलीसह वेगळी राहत होती, तर कमलेशनं दुसरं लग्न केलेलं होतं। दुसरा आरोपी राजू हा विवाहित असून पीडितेला ओळखत होता। विवाहित असताना देखील त्यानं गतिमंद तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं। मार्च महिन्यामध्ये तो तिला घेऊन शिवनी इथं गेला आणि तिथं तिच्यावरती सलग 2 दिवस लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर राजूनं तिला परत आईच्या घरी न सोडता वेगळं राहणारे वडील कमलेशच्या घरी सोडलं। कमलेशने देखील गतिमंद तरुणीच्या हतबलतेचा फायदा घेत तिच्यावरती अत्याचार केले। पीडित तरुणीनं स्वतःची सुटका करत आपल्या आईच्या घरी पोहोचली आणि तिनं याबाबत आईला सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। तिने नकार दिला त्यावेळेस आणि 2 दिवसानंतर तिने घरी तिच्या आईला सांगितलं की तिच्यासोबत तिला किडनॅप करून एका व्यक्तीने घेऊन गेला होता, जो की तिच्या घराच्या मागे जे बांधकाम चालू होतं त्या बांधकामाच्या ठिकाणी तो मजूर होता। त्या 1 महिन्याच्या दरम्यान या मुलीसोबत सुरुवातीला जो राजू नावाचा व्यक्ती घेऊन गेला होता त्यांनी एमपीला जिथे तो घेऊन गेला होता त्या ठिकाणी सुद्धा तिथे त्यांनी दुष्कर्म केल्याबद्दल माहिती प्राप्त झालेली आहे। अशा प्रकारची तक्रार आहे आणि त्या आरोपीने टोकरी सुद्धा दिलेली आहे। आरोपीला त्या अटक करण्यात आलेली आहे। नेस्को ड्रग्ज प्रकरणानंतर मुंबईमध्ये ड्रग्ज विरोधातील पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय। खारमधून तब्बल 2,21,00,000 एक्स्टसीच्या टॅब्लेट्स जप्त करण्यात आले आहेत। 45 एक्स्टसीच्या टॅब्लेट्ससह नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे। एझेकियल नकजोकू नावाच्या नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे अशी माहिती मिळते।
अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा इथल्या अल्पवयीन मुलींचा आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळलेली असून धुळ्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर संघटनांनी जोरदार आंदोलन केलं. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील रजा मेमन आणि शफी शेख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही संशयितांना पोलीस कोठडीचे हक्क राखून आजपासून पुढील 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघा संशयित आरोपींचा मोबाईलचा पासवर्ड मिळवण्यासाठी 2 दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात आली होती. कोठडीमध्ये असलेल्या बोंदू खरात विरोधामध्ये चौकशीचा फास आणखी आवळला गेलाय. खरातच्या विरोधात दाखल असलेल्या 5व्या गुन्ह्याचा आता तपास सुरू आहे. एसआयटीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अशोक खरातनं पीडितेला खाऊ घातलेल्या मिठाईमध्ये कोणतं गुंगीधारक पदार्थ मिसळले होते याचा तपास सुरू आहे आणि त्यासाठी काही मेडिकल दुकानदारांची चौकशी होणार असल्याचीही माहिती मिळते. बीडच्या अंबेजोगाई इथं लग्नाचं आमिष दाखवून एका 28 वर्षीय तरुणीवरती 2 वर्षांपासून अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजित पठाण असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव असून तो सध्या फरार आहे. पीडित तरुणी मूळची लातूरची असून ती सध्या अंबेजोगाई इथं वास्तव्यास होती. आरोपी सलमान पठाण यानं तिला लग्नाचं स्वप्न दाखवून 2 वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतरानं तरुणीनं लग्नाचा विषय काढला असता तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करून तिला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिल्याचं देखील समजतंय. तर पीडितेच्या फिर्यादीवरून सलमान पठाण याच्या विरुद्ध अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 69, 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून या प्रकरणाचा तपास बीड पोलीस सध्या करत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.